पोलीस खात्यानं धरलं पाहिजे. आम्ही मग काय टोळक करून धरू त्यांना मग माग लागू ऐकणी. शिर्डीलगतच्या पिंपळवाडी रोडवर गोविंदगिरी आश्रमाजवळ मध्यरात्री लूटमार करत असलेल्या दोघा तरुणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी गंभीर दखल घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथकातील कर्मचारी इरफान शेख, अशोक शिंदे, सतपाल शिंदे, केवल राजपूत, श्याम जाधव यांनी बबलू उर्फ अनीस युनुस शेख वय 25 राहणार श्रीरामपूर व सलीम करीम पठाण वय 29 राहणार येवला सध्या राहणार शिर्डी या दोघांना शिर्डी व रुई शिवारात दुचाकीवर सेनर स्टाईल पाठलाग करत चोरीच्या दुचाकीसह जेरबंद केलं असून त्यांनी येवला येथे चोरी केलेल्या 4 दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या असून त्यांच्यावर कोपरगाव व राहाता तालुक्यात विविध गुन्हे दाखल आहे. नात्यानं साले मेहुणे असलेले हे दोघे जण मध्यरात्रीच्या वेळी पिंपळवाडी रोडवर पल्सरवर जोडीनं दुचाकी धारकांना अडवून मारहाण करत दुचाकी, मोबाईल व पैसे काढून घेत असल्यानं शिर्डी येथे काम करत असलेल्या पिंपळवाडी, शिंगवे, गणेशनगर, श्रीरामपूर परिसरात राहत असलेल्या व शिर्डी येथे काम करत असलेल्या कामगार नागरिकांनी मोठा धसका घेतला होता. यानंतर पिंपळवाडी ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आणि त्यांनी या आरोपींना तातडीनं सापडल्यास चोप देण्याचा इशारा दिला होता. मात्र शिर्डी पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी व आरोपीची चेहरेपट्टी व भावमुद्रा, शारीरिक ओळख, उंची यांचा अभ्यास करून रेकॉर्डवरील आरोपीची पडताळणी केली. गुप्त खबरीनं हे गुन्हे कोण करत आहे याची माहिती देता सापाराचं सिने स्टाईल पाठलाग करत आरोपींना जेरबंद करण्यात आला असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितलं असून पुढील तपासासाठी हे साले मेहुणे येवला व वावी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून जवळपास चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शिर्डी परिसरात असलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे यावे असं आवाहन करण्यात आलं आहे. पिंपळवाडी रोडला गोविंदगिरी आश्रमाजवळ जी घटना घडली होती त्याचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. याच्यामध्ये एका पल्सरवर 2 आरोपी येऊन एका व्यक्तीचा पाठलाग करताना दिसून येतात. तसेच नंतर त्याची गाडी चोरण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होत आहे. त्या अनुषंगाने आपण सदरच्या व्हिडिओतील दोन्ही आरोपी निष्पन्न केलेले होते. यातील एक आरोपी ज्याचे नाव अनीस युनुस शेख वय वर्ष 25 सध्या राहणार शिर्डी, त्याला आपण ताब्यात घेतले होते. त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला दुसऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. हा दुसरा आरोपी त्याचा नातेवाईकच असून त्याचे नाव सलीम करीम पठाण वय वर्ष 29 असून तो मूळचा राहणारा येवल्याचा असून सध्या तो शिर्डी येथील काळीमळा येथे राहण्यास होता. या आरोपींवर पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये फसवणूक, मोटरसायकल चोरी तसेच बॅटरी चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल होते. या दोन्ही आरोपींना पोलिसांच्या पथकांनी अटक करून सध्या त्यांना येवला पोलीस स्टेशन इथे आणि वावी पोलीस स्टेशन इथे आपण त्यांना ताब्यात दिलेलं आहे. तिथे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी चौकशीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची आपल्याला माहिती दिलेली आहे. यामध्ये येवला पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी 4 मोटरसायकली त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहे. तसेच या अनुषंगाने राहता पोलीस स्टेशनला पण आपल्याकडे एक 419/2024 नावाने रॉबरीचा एक गुन्हा दाखल होता. याच्यामध्ये आपण त्या आरोपींना मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपल्याकडे वर्ग करून घेणार आहोत. हे जे 2 आरोपी होते यांच्याकडे जी व्हिडिओमध्ये मोटरसायकल दिसून येते ती मोटरसायकल देखील चोरीची होती. त्या मोटरसायकलच्या आधारेच आपण त्या आरोपींना निष्पन्न केले होते. या कामगिरीमध्ये DYSP ऑफिसचे जे पथकातील अंमलदार आहेत त्यांनी सदरच्या आरोपींना निष्पन्न केले होते आणि त्यांना त्यातील एका आरोपीला आपण ताब्यात घेतले होते ज्याचे नाव आहे बबलू उर्फ अनीस युनुस शेख. तर या आरोपींना आपण आता पोलिसांनी पोलीस कस्टडीमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये जो तो व्हिडिओ फिरतोय आणि नागरिकांमध्ये जे भीतीचे वातावरण आहे त्याच्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की कोणीही अशा प्रकारांना घाबरू नये आणि अशी काही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा माझ्या DYSP ऑफिसला देखील संपर्क साधावा आणि या अनुषंगाने आपण फिर्याद देण्यास पुढे यावे आणि तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ असे कोणी आरोपी जर नागरिकांना त्रास देत असेल तर त्यांना तात्काळ ताब्यात घेऊ. सदरच्या कारवाईमध्ये शिर्डी DYSP ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख आणि हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे राजपूत आणि सतपाल शिंदे हे चौघांनी सदरच्या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याचा पिछा करून त्याच्या ताब्यातील जी मोटरसायकल होती ती हस्तगत केली होती आणि आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध. आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो,
ओप्पो, रिअलमी, रेडमी, वन प्लस, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध. यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध. तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला. खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू. या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा. भव्य एक्सचेंज ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4. आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.